अनेक वर्षांपासून अतिक्रमित असलेला हिवरगाव पावसा चंदनापुरी ढगाडी बाबा या शिवरस्त्याची आमदार अमोल खताळ्यांनी पाहणी केली। लवकरात लवकर हा रस्ता अतिक्रमणमुक्त करत खुला करून द्यावा असे निर्देश महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आमदार खताळ्यांनी दिले। महिनाअखेरीस हा रस्ता अतिक्रमणमुक्त करून खुला केला जाईल असं आश्वासन नायब तहसीलदार अनुप गिरी यांनी दिले। त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून ते अतिक्रमणामध्ये असलेला रस्ता खुला होणार आहे। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा चंदनापुरी मार्गे ढगाडी बाबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चंदनापुरी भागातील एका शेतकऱ्याने अतिक्रमण करून रस्त्यातच शेततळ करून हा रस्ताच बंद केला होता। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी हा रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी तत्कालीन तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती। मात्र गेली अनेक वर्ष अतिक्रमित असलेला रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नव्हता। त्यातच या शेतकऱ्याच्या विरोधात अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती। या भागातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळे यांची भेट घेत अतिक्रमण असलेला रस्ता अतिक्रमणमुक्त करून देत जनतेसाठी खुला करून द्यावा अशी मागणी केली होती। त्या मागणीची गंभीर दखल घेत खताळे यांनी हिवरगाव पावसा चंदनापुरी ढगाडी बाबा जाणाऱ्या शिवरस्त्याची पाहणी करत हा रस्ता लवकरच खुला करून देण्यात यावा असे निर्देश महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनुप गिरी यांना दिले। त्यानंतर सदर अतिक्रमणधारकांना नोटीसा देऊन या महिन्याच्या अखेरीस 28 आणि 29 जानेवारी रोजी हा रस्ता अतिक्रमणमुक्त करून जनतेसाठी खुला करून देण्यात येईल असं आश्वासन खताळे यांच्यासमोर गिरी यांनी दिले। यावेळी नायब तहसीलदार अनुप गिरींसमवेत संगमनेर खुर्द मंडल अधिकारी आरती साठे, तलाठी अर्चना वैद्य, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे, अण्णासाहेब जाधव, उत्तम जाधव, चौरंगीनाथ गडाख, विकास गडाख, साईराम पावसे, चंद्रशेखर गडाख, गणेश दबंगे, गणेश पावसे, केशव दबंगे, सोमनाथ दबंगे, शशिकांत जाधव, किरण पावसे, मच्छिंद्र गडाख, सुनील गडाख यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। त्यानुसार इथं एक शेततळ मध्येच बनल्याच्या बाबत तक्रार प्राप्त झाली होती। यापूर्वीच पालकमंत्री महोदय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्याकडे सुद्धा ही तक्रार आल्यानंतर त्यांनी सूचना दिल्या होत्या। परंतु ज्या व्यक्तींनी अतिक्रमण केलं आहे ते न्यायालयामध्ये गेले होते आणि त्यांच्या नुकतंच न्यायालयाने सुद्धा त्यांचं फेटाळलेलं आहे। त्यामुळं आज संयुक्तपणे महसूलचे नायब तहसीलदार गिरीसाहेब असतील, तलाठी, सर्कल यांच्या उपस्थितीत व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज महसूल प्रशासनाला तात्काळ हे शेततळ जे रस्त्याच्या मधोमध चाललं आहे हे काढून टाकण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत। येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये 26 जानेवारीनंतर हा रस्ता शिवरस्ता मोकळा करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत। लवकरच तो मोकळा होऊन जाईल। हिवरगाव पावसा ते चंदनापुरी शिवरस्त्याला आज नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ खताळ यांनी भेट दिली। तर खूप 40-45 वर्षापासूनचा प्रलंबित असणारा प्रश्न, या प्रश्नाची त्यांनी पाहणी केली। याच्या अगोदरही आमचे लोकप्रतिनिधी आणि इतर शासकीय अधिकारी यांना निवेदन देऊन हा रस्ता काय होत नव्हता। रस्ता बऱ्यापैकी झाला होता, साधारण 70% रस्त्याचं काम झालं होतं, 30% रस्त्याचं काम राहिलेलं आहे एक आमच्या क्षेत्राजवळ आणि साधारण आमचे भाऊबंद गडाख यांच्या वस्तीपासून पुढे रस्ता राहिलेला आहे। पण हे आमच्या शेजारी राहिल्यामुळं हे काम समोरचंही होत नव्हतं आणि हे आमच्या शेजारचंही काम होत नव्हतं। आज आमदार अमोल भाऊ खताळ यांनी भेट देऊन प्रशासनाला आदेश दिलेत आणि समोरच्याही शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला हद्दी खुणा दाखवून द्या आणि आम्ही तुमचं हे क्षेत्र व्यवस्थितपणे नकाशाप्रमाणे काढून देतो आणि पुढचंही काम लवकरच मार्गी लावणार आहे। प्रशासनाला सांगून 28 तारखेपर्यंत ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम करून देणार आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर।